हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण शिक्षकेतर कर्मचारी भरती म्हणजे शिक्षण विभागामध्ये शिक्षक सोडून इतर जे काही कर्मचारी असतात त्यांच्या भरतीच्या संदर्भात माहिती पाहणार आहोत की नेमकी कोणती पदं भरली जाणार आहेत, परीक्षा कोण घेणार आहे. आणि ही माहिती मी शिक्षण आयुक्त यांनी जी दिलेली माहिती आहे ना, तीच माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. अशी स्वतःच्या मनाने माहिती सांगणार नाही. तर महाराष्ट्र राज्याचे जे शिक्षण आयुक्त आहेत त्यांनी जी माहिती दिली तीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि व्यवस्थित माहिती पाहणार आहोत. म्हणजे शिपाई पद खरंच भरल्या जाणार आहे का नाही भरल्या जाणार, भरणार असेल तर ते कसं भरल्या जाणार, अजून कोणकोणती पदं भरली जाणार आहेत, ती सर्व माहिती व्यवस्थित पाहूयात. फक्त व्हिडिओनं शेवटपर्यंत पहा आणि म्हणजे तुमच्या सर्व शंका दूर होतील. आणि या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. जर तुम्हाला आगामी जेवढ्या काय आता सरळ सेवा भरती निघणार आहेत, मग ते MPW असेल, जिल्हा परिषद असेल, वन विभाग आहे, तुमचं नगर परिषद आहे, तलाठी भरती आणि इतरही सर्व पदांच्या परीक्षा आहेत, हे शिक्षकेतर कर्मचारी भरती असेल, या सर्वांचा सिलेबस एकाच कोर्समधून जर पूर्ण करायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि सरळ सेवा रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. याच्यामध्ये तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओ पण दिलेले आहेत आणि टेस्ट सिरीजसुद्धा दिलेल्या आहेत. तर या ठिकाणी पहा, शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह हे जे शिक्षण आयुक्त आहेत त्यांनी काय माहिती दिलेली आहे ती पहा. म्हणजे मी स्वतःच्या मनाने काही माहिती सांगितली नाही की स्थानिक स्वराज्य संस्थांसह, आता स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे काय, जिल्हा परिषद आहे, नगरपालिका आहे, महानगरपालिका आहे, ते म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था. तसंच खाजगी अनुदानित म्हणजे शासनाचं अनुदान असलेल्या पण खाजगी संस्था, अंशतः अनुदानित शाळांमधील शिक्षकांची भरती सध्या पवित्र पोर्टलमधूनच होते. या धर्तीवर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती पवित्र पोर्टलद्वारे होण्यासाठी तसा प्रस्ताव शासनाला सादर केला आहे. म्हणजे परीक्षा कोणामार्फत घेतली जाणार आहे, तर पवित्र पोर्टलद्वारे घेतली जाणार आहे. आता ही पवित्र पोर्टल पुढं कोणत्या कंपनीकडून परीक्षा घेतं, तर आत्ताची जी टेटची परीक्षा झाली पवित्र पोर्टलमार्फत ती IBPS कंपनीनं घेतली. म्हणजेच या परीक्षासुद्धा कोणत्या कंपनीमार्फत घेतल्या जातील, IBPS कंपनीमार्फतच घेतल्या जातील. आणि ही सर्व माहिती सचिंद्र प्रताप सिंह शिक्षण आयुक्त यांनी दिलेली आहे. आता कोणती पदं आहेत, काय आहे, ती माहितीसुद्धा आपण पाहूयात. तर या ठिकाणी पहा, आता मोठी बातमी, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती आता पवित्र पोर्टलवरून होणार आणि 2024-25च्या संच मान्यतेनुसार होणार पदभरती. म्हणजे कोणती संच मान्यता आहे, तर 2024-25ची. आणि संस्थांना भरावे लागणार शिपाई. आता त्याचा अर्थ काय तेही मी तुम्हाला सांगतो, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला सर्व गोष्टी व्यवस्थित कळतील. तर खाजगी अनुदानित शैक्षणिक संस्थांमधील शिक्षकांची पदे पवित्र पोर्टलद्वारे भरली जातात. याच धर्तीवर आता खाजगी अनुदानित शैक्षणिक संस्थांमधील पहा कोणकोणती पदं आहेत. प्रयोगशाळा सहाय्यक हे पद आहे, कनिष्ठ लिपिक हे पद आहे आणि ग्रंथपाल. तर ही पदं आहेत पहा, प्रयोगशाळा सहाय्यक, कनिष्ठ लिपिक, ग्रंथपाल. अशी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे देखील पवित्र पोर्टलमधूनच भरली जातील. शालेय शिक्षण विभागाने तसा प्रस्ताव शासनाला सादर केला. राज्यातील खाजगी अनुदानित शैक्षणिक संस्थांमध्ये सुमारे 25,000 शिक्षकेतर कर्मचारी मंजूर आहेत. त्यापैकी 9,500 ते 10,000 पदे सध्या रिक्त आहेत. म्हणजे किती पदं रिक्त आहेत, तर 9,500 ते 10,000 पदं रिक्त आहेत आणि मंजूर आहेत 25,000 म्हणजे अंदाज. मात्र 2024-25च्या संच मान्यतेनुसार शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार असून त्यानुसार किती पदे रिक्त व अतिरिक्त आहेत याची आकडेवारी समोर येईल. त्यानंतर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीची प्रक्रिया राबवली जाणार आहे. तत्पूर्वी शालेय शिक्षण विभागाने 15 मार्च 2024 रोजी काढलेल्या पटसंख्येच्या सुधारित शासन निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आहे. त्यावर न्यायालयानं स्टेटस को दिला असून आता न्यायालयाच्या अंतिम निकालानंतर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती होईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले. म्हणजे भरती का रखडली, तर कोणीतरी न्यायालयात गेलेलं आहे आणि त्याला स्टेटस को म्हणजे जैसे ती परिस्थिती ठेवायला सांगितलेली आहे. मग न्यायालयाच्या मध्येही भरती अडकलेली आहे, न्यायालयाच्या कचाट्यात. न्यायालयाचा अंतिम निर्णय आला की ही भरती सुरू होणार आहे. आता त्याच्या पुढे पहा, संस्थांनाच भरावी लागणार शिपाई पदे. आता गटची भरती शासनामार्फत होणार नाही बरं का. पहा, शासनाच्या निर्णयानुसार वर्ग 4 मधील पदभरती बंद झाली आहे. म्हणजे आता खाजगी शिक्षण संस्थांमध्ये असेल म्हणजे सर्व शाळांमध्ये शिपाईचे पदं भरली जाणार नाहीत. नवीन जे आहेत ते आहेत पण नवीन भरली जाणार नाहीत.
त्यामुळे शैक्षणिक संस्थांमधील शिपाई पद यापुढे शासनाच्या अनुदानावर भरता येणार नाही. म्हणजे शिपाई पद जरी शिपाई म्हणून जरी कोणाला शाळेत ठेवलं तर त्याला शासनाकडून पगार भेटणार नाही, संस्था चालकालाच त्याचा पगार द्यावा लागेल. शिपाई पद आता कायमचे रद्द झाल्याने शाळांमधील शिपाईची कामे करण्यासंबंधी संबंधित शैक्षणिक संस्थांना स्वतःहून शिपाई पदे भरावी लागणार आहेत. त्यासाठी शासनाकडून कोणतेही अनुदान दिले जाणार नाही, असेही अधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केलेलं आहे. तर अशा पद्धतीनं ही एक माहिती मी तुम्हाला दिलेली आहे मित्रांनो. जर तुम्हाला मुद्रांक विभाग गट रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि मुद्रांक विभाग गट रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.